श्री स्वामी समर्थ. रामेश्वर क्षेत्री स्वामी ज्या झाडाखाली आसन मांडी घालून ध्यानस्थ बसायचे, तेथून जवळच सर्व भक्तांसाठी एक अन्नछत्र संस्थेतर्फे चालवले जायचे. तेथे एक सेवेकरी काम करायचा. तो स्वामींना नित्य ध्यानस्थ अवस्थेत पाहायचा. त्याला एकाच गोष्टीचे विलक्षण कुतूहल वाटायचे की हे स्वामी दिवसच्या दिवस आसन मांडी न सोडता किंवा अन्नग्रहण न करता राहतात कसे. त्याच्या मग लक्षात आले ही फार मोठी विभूती असावी. म्हणून तो सेवेकरी स्वामींच्या नित्य दर्शनाला येऊ लागला. येताना अन्नछत्रातले काही पदार्थ घेऊन येऊ लागला. पहिल्या वेळेला जेव्हा त्याने अन्नाचे ताट आणले तेव्हा त्याने ते स्वामींच्या समोर ठेवले आणि साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, स्वामी, आपण कोण आहात? कुठून आलात? आपला अधिकार काय आहे? मी जाणत नाही. माझी तेवढी शक्ती नाही की कुवत नाही. आपल्याला भोजन करताना सुद्धा मी गेल्या काही दिवसात पाहिले नाही. आपण ह्या अन्नप्रसादाचा स्वीकार करावा एवढीच मी आपणास विनंती करतो. त्या सेवेकऱ्याची भक्ती स्वामींना जाणवली आणि त्यांनी प्रेमाने थोड्या अन्नाचा स्वीकार केला. त्या भक्ताला स्वामींनी अन्नाचे ग्रहण केले. ह्याचा खूप आनंद झाला. तो मग रोजच स्वामींच्या दर्शनाला येताना अन्नप्रसाद आणू लागला. स्वामी नित्य अन्नग्रहण करीत नव्हते. ही बातमी सर्वत्र पसरली. लोक स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. अन्न पाण्याची अजिबात आसक्ती नसलेल्या तेजस्वी स्वामींभोवती लोक मोठ्या प्रमाणात गोळा होऊ लागले. अन्नाची पर्वा न करता भगवंताच्या स्मरणात स्वामी अष्टोपहर दंग असतात हे लोकांच्या लक्षात आले. शिवाय स्वामी एवढे तेजस्वी होते की त्यांच्या भोवती प्रकाश पडायचा. रात्री तर स्वामी दुरूनही दिसायचे. लोक स्वामी दर्शनाने भारावून जायचे. आपण एक लक्षात ठेवायला हवे की स्वामी हे श्री दत्तात्रेयांचे अवतार होते. ह्या विश्वाचे कल्याण व्हावे आणि दुःखी कष्टी लोकांना सुखाचा शाश्वत आशीर्वाद मिळावा, त्यांचे दुःख हरण व्हावे ह्यासाठी स्वामी प्रकट झाले होते. स्वामींचा स्वच्छंद विहार आणि संचार त्यासाठी होता. वास्तविक ह्या योगी पुरुषाला अन्न पाणी निवारा अंगावरील कपडे याची अजिबात आवश्यकता नव्हती. मानवी देह धारण केला तरी मानवी आयुष्यात आवश्यक असणाऱ्या कुठल्याही गोष्टींची स्वामींना गरज भासत नव्हती. संस्थेमधला तो भक्त अन्नाचे ताट रोज आणून ठेवायचा. पहिल्या वेळेला स्वामींनी केवळ त्याच्या भक्तिप्रेमासाठी थोडे अन्न ग्रहण केले इतकेच. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना, स्वामी हे अलौकिक अवतारी पुरुष होते. सर्वत्र त्यांचा संचार असायचा. जिथे स्वामी भक्तीचा आनंद झरा सतत झुळझुळत असतो तिथे स्वामींचे वास्तव्य असते. स्वामी समर्थांना परमभक्तांची विलक्षण ओढ आहे हे सूत्र आपण लक्षात ठेवून त्यांच्या स्मरणात दंग राहायला हवे.